बातमी येते वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भातली। त्यांच्या कुटुंबाचे आता पंकजा मुंडेंसोबत संबंध आहेत अशी चर्चा आहे। मनोरमा खेडकरांची गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला त्यांनी देणगी दिल्याचं समोर आलंय। खेडकर यांनी मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची देणगी दिल्याचं समोर येतंय। अधिक तपशील जाणून घेऊया मंदार गोंजारी यांच्याकडनं। मंदार, ऑक्टोबर 2023 मध्ये हा चेक देण्यात आलाय। गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या नावाने जी एक संस्था आहे जी पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली काम करते, त्या प्रतिष्ठानला हा चेक देण्यात आलाय आणि त्यावरती आपण मनोरमा खेडकर ज्या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत त्यांची सही पाहतो आहोत। 12,12,000 रुपये या चेकच्या माध्यमातून देण्यात आले। त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवण्याची चर्चा होती, तेव्हा देखील या दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधल्या मोहटा देवीला चांदीचा मुकुट अर्पण केला होता आणि तो यासाठी अर्पण केला होता की पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी। तर हे असे संबंध समोर आलेले आहेत या खेडकर कुटुंबियांचे मुंडे कुटुंबियांच्या सोबत, आणि या मुंडे कुटुंबियांच्या व्यतिरिक्त देखील आणखी काही राजकारण्यांशी त्यांचे संबंध आहेत अशी चर्चा आहे जे पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येतील। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये या खेडकर कुटुंबियांना राजकीय वरदहस्त कोणाचा आहे हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता, त्याची उत्तरं हळूहळू आता मिळायला लागली आहेत। अश्विन, मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे वेळोवेळी अपडेट्स जाणून घेतच राहू। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध